मित्रांनो, आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये बरीच टेन्शन्स आपल्या मागे असतात. स्ट्रेस फॅक्टर मोठा असतो आपल्या जीवनामध्ये आणि त्याच्यामुळे होतं काय, तर आपल्याला झोप लागत नाही. रात्री झोपलो तरी अनेक विचार अखंडपणे चालू असतात. एक विचार सुटला की दुसरा विचार, दुसरा विचार सुटला की तिसरा विचार, एक कंटिन्यूअस चक्र चालू राहतं. ह्याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो आणि परिणामी आपल्या दिवसाच्या कामावर पण ह्याचा परिणाम होताना दिसतो. तर त्यासाठी एक सोपा उपाय सांगतो, जो तुम्ही औषध न घेता सुद्धा करू शकता. मागे मी त्याच्यावर सांगितलं होतं की नाकात तूप घाला, हा उपाय आहेच आहे. परंतु त्याच्याबरोबर आणखी एक उपाय सांगतो. तो उपाय म्हणजे आपल्या शरीरामध्ये 6 चक्र सांगितलेले आहेत. त्यापैकी एक इथलं आज्ञाचक्र आणि वरचं आहे ते सहस्रार चक्र. हे आज्ञाचक्र आपल्याला आज्ञा देत असतं किंवा आपण आज्ञा देत असतो आणि आपण ह्या चक्रावर जर कंट्रोल मिळवला तर त्याचा उत्तम फायदा आपल्याला होताना दिसतो. काही योगीजन म्हणतात की इथे तिसरा डोळा असतो आणि हा तिसरा डोळा जर उघडला तर आपल्याला अध्यात्मामध्ये उच्च गती प्राप्त होते आणि आपल्याला वेगवेगळ्या सूक्ष्म गोष्टींचं दर्शनसुद्धा व्हायला लागतं. आध्यात्मिक सूक्ष्म गोष्टींचं दर्शन व्हायला लागतं. इतकं महत्त्व ह्या आज्ञाचक्राचं आहे. आणि ह्या आज्ञाचक्रामधूनच आपण आतमध्ये हे विचार घेत असतो किंवा विचार करत असतो. मग हे आज्ञाचक्र आणि काही गोष्टी जर आपण त्याच्याबरोबर केल्या तर आपल्याला झोप चांगली लागायला लागू शकते. आता जर आपण पापण्यांची उघडझाप कंटिन्यूअस करत राहिलं आणि एखादा जग तुम्हाला आवडता जर आपण म्हणायला लागलो तर तुमच्या असं लक्षात येईल की झोप आपल्याला इथे यायला लागते. आणि झोप म्हणजे काय, की आपला मेंदू हळूहळू शांतीकडे जायला लागतो आणि डोळ्यांच्या वरच्या ज्या पापण्या आहेत त्या हळूहळू जड पडायला लागतात. हे झोप येण्याचं पहिलं लक्षण आहे. त्याच्यामुळे पापण्यांची उघडझाप ही कंटिन्यूअस करत राहायची, त्याच्याबरोबर एखादा जप म्हणायचा आणि त्या जोडीला जर तुम्ही आज्ञाचक्रावर या बोटाने क्लॉकवाईज जर फिरवत राहिलात तर आज्ञाचक्र हे हळूहळू शांत व्हायला लागतं आणि तुम्हाला झोप यायला लागते. हा उपाय करून बघा. जर विचारांचं काहूर माजलं असेल, विचारांची शृंखला तुटत नसेल आणि झोप लागत नसेल तर हा अतिशय चांगला उपाय आहे. करून बघा, तुम्हाला नक्की त्याचा चांगला फायदा होईल.